काय असल्यावर तीन ताप कशामुळं विषयातून सुखाची इच्छा झाल्यामुळं. पण सुखाची इच्छा होणं गैर नाही, पण विषयातून सुखाची इच्छा होणं गैर. अरे विषयातून सुखाची इच्छा गैर तर आहे, पण सुखाची इच्छा होणंच बी गैर आहे. खरं सुखाची इच्छा कोणाला झाली? जो दुःखी दुःखरूप आहे त्याला सुखाची इच्छा झाली, अशी तर गैर नव्हतं. पण सुखाची इच्छा शरीराला झाली का, इंद्रियाला झाली का, प्राणाला झाली का, मनाला झाली? कोणाला झाली सांगा बरं? सुखाची इच्छा कोणाला झाली? सुखाची इच्छा शरीराला अजिबात नाही झाली. शरीराला माहित नाही सुख कशाला म्हणते तर दुःख कशाला म्हणते. सुखाची इच्छा इंद्रियाला झालेली नाही. इंद्रिय द्वार आहे, त्याला माहित नाही काय सुख आलं काय दुःख गेलं. सुखाची इच्छा प्राणाला माहित नाही. प्राण फक्त शक्ती रूपानं शक्तीचा पुरवठा करते शरीराला, इंद्रियाला, प्राणा, मनाला. त्या प्राणाला माहित नाही. बरं मनाला सुखाची इच्छा झाली का? मनाला बी सुखाची इच्छा नाही झाली. मनात झाली, मनाला झाली नाही. कोणाला झाली? आता आपल्याला थोडा विक्षेपच आहे. थोडा विक्षेप आहे पावसाचा, त्याच्यामध्ये जागा बदलायला लागलो. ऑनलाईनची मंडळी थोडी स्थिर राहा.
हा 1 मिनिटात चालू व्हायला लागलेले, स्थलांतर केलेले पाऊस आल्यामुळं. हॅलो, आवाज नाही. थोडा विक्षेपच आहे, थोडं थांबावं लागतं 5 मिनिटं. 5 मिनिटं कृपया प्रतीक्षा करा.
हा आता कोणी बोल नका. राहू द्या राहू द्या. आता शांत होऊन ऐका. बोल नका आता. तर आपला 3 तापाचा विषय चालला होता. ध्यानात घेऊ आपण. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप असे 3 ताप जीवाला सुखाच्या इच्छेमुळे झाली. हा आपला आत्ताचा विषय. जीवाला सुखाची इच्छेमुळे हे ताप झाली. कारण सुखाच्या इच्छेमुळे ते घातलाय. देहामुळं दुसरी देहावाले जीव भेटले आणि सर्व शरीरधारी जीवाच्या नियोजनामुळे जड जगाची निर्मिती झाली. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाशी. पण जडापासून हा आता आपण भोगायला लागलो तो अधिदैविक ताप. पावसापासून त्रास झाला तो. हा कोणी माणसानं त्रास द्यायला नाही, कोणा जीवान द्यायला नाही आणि शरीरानं द्यायला नाही. आपल्या हा अधिदैविक ताप झालाय. काल पाहिलं आपण विजा कोसळणं, वारं सुटणं, पाऊस येणं, दरड कोसळणं, पाण्यात वाहून जाणं, अंगावर काही कडा कोसळणं, घर पडणं, हे जे काही ताप होतो जीवाला हा अधिदैविक ताप आहे. कोणता ताप आहे? जडापासून होणारा ताप. कारण सर्व जड ईश्वराच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? ईश्वराच्या हातात आहे. जडावर जीवाची सत्ता चालत नाही. जडावर आहे देवाची सत्ता. मग जडाकून जे काय आपल्याला दुःख झालंय ते दैविकी दुःख आहे, दैविकी कोप आहे. देवाचा मग त्याचा सूत्रधार देव आहे ना, म्हणून दैविकी कोप आहे तो. आणि दुसऱ्या जीवाच्या समाधान झालाय. आपले प्रारब्ध आपण भोगायलो, त्याचे प्रारब्ध ते भोगायले. पण त्याची प्रारब्ध भोगीत असताना त्याच्याकडून आपल्याला काही ताप होतो, आपल्याकडून त्याला काय होतो. एकमेकाचा सणाऱ्याने जो ताप होतो एकमेकाला आपोआपले प्रारब्ध भोगीत असताना त्याला म्हणावं अधिभौतिक ताप.
भूत म्हणजे जीव. एकूण जीवानं जीवाकडून एकूण एकाला त्रास होणं त्याला काय म्हणावं? आधी भौतिक ताप. सर्प त्याचं प्रारब्ध भोगायला, पण आपण त्याच्या वाटात गेलो. आपल्याकडून त्याला काठी लागली, त्याच्याकडून आपल्याला दात लागला. विसू त्याच्या वाटान चाललाय, तो काय कोणाला डसायला नाही चालला, पण आपण त्याच्यात हात घातला. मग त्यानं आपल्याला हे केला की आपण त्याला खेटर आणलं. कोणाला? म्हणजे हे काय झालं? आधी भौतिकता. भूतापासून भूताला. चिलटायला पाहिजे खायला, आणि आपल्या अंगात रक्त डासायला पाहिजे खायला. पण त्याला तिकडे नाही, मग ते सापड आपल्याकडे गवतावर आले आपल्या अंगावर. मग ते डसले आपल्याला की आपण हांडली सापड त्याला. ते एकूण एकाला समेरामेने झालेलं काय? एकूण एकाला आपोआपली प्रारब्ध भोगीत असताना एका जीवापासून दुसऱ्या जीवाला जो त्रास होतो, त्या त्रासाला कोणता त्रास म्हणा? आधी भौतिक ताप. तापच आहे. ताप 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 नाम त्रास. ताप हा शब्द आहे. जसं ताप म्हणजे पोळणं, तशी चटकेच आहे. जीवापासून जीवाला बसणारी चटकी म्हणजे ताप. जडापासून आपल्याला बसणारी चटकी म्हणजे ताप. आणि आपल्या शरीरापासून आपल्याला बसणारी चटकी. डोकं दुखायला म्हणजे डोकं चटकात द्यायला लागले. पोट दुखायला म्हणजे पोटानं चटकात लावलाय. पोळायला लागले पोट, चटका ताप झाला त्याचा. ताप शब्दाचा अर्थ त्रास. पण बहुतेक गरमीपासून जास्त त्रास होतो उष्णतेपासून, म्हणून त्याला ताप शब्द भाषा अभ्यासात ताप शब्द आला. कारण की जास्त त्रास पाण्यापासून होत नाही, वाऱ्यापासून होत नाही, पृथ्वीपासून होत नाही, आकाशापासून होत नाही. जास्त ताप नेहमी आपल्याला सूर्यापासून अग्नीपासून होतो, चटके बसतील. म्हणून ताप शब्द येतो खाला. त्रासाला काय शब्द आहे? मग आपण पण म्हणतो काय ताप झाला यायचा आपल्याला मागून. पोरायने काही जास्त मागितलं, काय ताप झाला महाराज माझ्या मागून. बायको जर भांडली तर काय ताप झाला घेऊ, म्हणजे बायको इस्तूच झाली. कवा कवा नवऱ्यासाठी बायको इस्तू, कवा कवा बायकोसाठी नवरा इस्तू होत असतो. कवा कवा बापासाठी पोरगा इस्तू असतो, कवा कवा पोरासाठी बाप इस्तू होत असतो. म्हणजे त्रासाला कारण होत असतो. त्याला ताप म्हणावं. ताप कशाला म्हणावं हे आपण समजून घ्यायला हवं. ताप असे 3 ताप आहे. देहापासून होणारा ताप तो आध्यात्मिक ताप, दुसऱ्या जीवापासून होणारा ताप आदिभौतिक ताप, आणि दुसऱ्या जगापासून होणारा ताप आदिदैविक ताप. समजा जगातल्या दुःखाचा हिशोब केला तर 3 वर्ग पडलीत. ऋषी मुनीने हे वर्ग केलेत, साधू संतांनी हे वर्गीकरण केलंय. समजा दुःखाची 3 कोठ्यात 3 खोल्यामध्ये विभागणी केली, 3 गट केली याची. समजा जगातल्या दुःखाची 3 गटात वर्णन केले. 3 ताप. त्या तिन्ही बी ताप कशामुळे झालेले? जीवाला. ध्यानात घ्या, तिन्ही बी ताप जीवाला झालेली सुखाच्या इच्छेमुळे. कशामुळं? कसला सुखाची जनता होत असतो का? हो, होतोय. सुखाची इच्छा झाल्यामुळे जन्म भेटलाय, जन्मामुळे देह भेटलाय, देहामुळे देह संबंधी चित्रा भेटलंय, आणि देह संबंधी मला देहामुळे जड भेटलंय. कसं झालं पाहता तिन्हीच्या गाड्यात पडू, तिन्ही बी गाड्यात पडू. आपल्या तिन्ही बी ताप काय पडले? कशामुळं? सुखाच्या इच्छामुळं. म्हणून सुखाची इच्छा करणं अज्ञान आहे. का? सुखाची इच्छा कोणाला व्हायला लागली? चैतन्याला व्हावी. आणि चैतन्य दुःख नाही, दुःख स्वरूप नाही. चैतन्य सत्स्वरूप आनंद स्वरूप आहे. चैतन्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाचं जर आपण स्वरूप पाहिलं तर ज्ञान दुःखी नसतंय. ज्ञान आणि दुःख हे समीकरण जमत नाही. सोनं आणि काळं समीकरण जमत नाही. इस्तू आणि गार समीकरण जमत नाही. कळलं का तुम्हाला? बर्फ आणि गरम ते समीकरण जमत नाही. तसं चैतन्य आणि दुःख, कारण वेदामध्ये चैतन्याचं वर्णन सत आणि आनंद आहे. ज्ञान कसं आहे? सत्य, ज्ञान, अनंत असं ज्ञानाचं वर्णन आहे. ज्ञान कसं आहे? ज्ञान सत्य आणि अनंत आहे. सत्य म्हणजे ते अबाधित आहे. सत्य म्हणजे ते नित्य आहे. सत्य म्हणजे ते कुठं खोटं ठरत नाही असं आहे. आणि ते ज्ञान आहे म्हणजे ते जड नाही.
आणि ते जे जड नाही आणि जे बदलत नाही, खोटं ठरत नाही, त्याला मरण नसते, खऱ्याला मरण नसते. आणि ज्याला मरण नाही ते आनंद रूप आहे. कारण जगातल्या सर्व दुःखात हिशोब केला तर मरण दुःख आहे. काय दुःख आहे? फक्त मृत्यूच दुःख आहे. मृत्यूशिवाय दुसरं दुःखच नाही. त्याच्याशिवाय मृत्यूशिवाय दुःख नाही आणि अमृताशिवाय सुख नाही. न मरणच सुख आहे आणि मरणच दुःख आहे. काय दुःख आहे? हे पहा, आपल्याला सर्प दुःख आहे वाटतो. सर्प दुःख आहे का सर्पापासून येणार मरण दुःख आहे? आपल्याला म्हातारपण दुःख वाटते. म्हातारपण दुःख आहे का म्हातारपणाच्या पुढे मरण येतं ते दुःख आहे? आपल्याला रोग दुःख वाटतं. रोग दुःख आहे का रोगामुळे मरण येतं ते दुःख आहे? रोगामुळे. आपल्याला दुष्काळ आहे, पण दुष्काळीमुळे खाण्याच्या बघून मरण येतंय म्हणून दुःख आहे दुष्काळ. आपले जे समजे दुःख आहे ते मृत्यूवर आधारित आहे. सर्प दुःख नाही. जर सर्पापासून मरण नसते तर सर्प दुःख होता का? केवढ्याला म्हशी आपण जवळ ठेवतो आपल्याला, सर्प इतकुच आहे, त्याला काय झालं? जेवढं म्हणजे पहिले केवढ्याला आपण घराला घेऊन जातो तर सर्पाला भेटू, सर्प पहिले एवढा आहे का? मग काय भेटले तुझ्याला? अरे पण त्याला एक घरी जाते. हा, पहिल्याला भ्यावा का सर्पाला भ्यावा? ज्याने माणसं पहिल्याला तोंबालतो, सर्पाला काऊन तोंबालीत नाही? का तोंबालीत नाही? सर्पाला विखारी दात आहे आणि विखारी दातानं मरण येतं असं वाटतंय. कोणाला वाटतंय? आणि हे बी भ्रांतीनं वाटते मरण येतं, हे बी भ्रांती आहे. पण ती भ्रांती वाटाणं आपल्याला तेच यथार्थ वाटायले, म्हणून हे तर अज्ञान आहे. मग अज्ञानामुळे सुखाची वासना झाली ना. मी कोण आहे नाही का, मी ज्ञान आहे असं कळालं का ज्ञानाला? ज्ञानाला मी अज्ञान स्वरूप शरीर आहे असा भ्रम आहे. आणि म्हणूनच त्याला शरीराच्या संबंधित विषयी त्याच्या वासना व्हाल्यात आणि त्या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. म्हणून ध्यानात घ्या, म्हणून जगातल्या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. जगात सुख होतेच अशी वासना आहे. शब्दापासून, स्पर्शापासून, रसापासून, रूपापासून, गंधापासून सुख होईल अशी काय आपल्याला इच्छा आहे. जगातल्या पदार्थापासून, कपड्यापासून, अलंकारापासून, पैशापासून, घरापासून सुख होईल अशी काय आपल्याला इच्छा आहे. आणि ह्या इच्छा गैर आहेत. कारण हे पदार्थ सुख देऊ शकत नाही, हे दुःख स्वरूप आहेत. हे रे ते माईक दुःखाची जनिती. हे सुखाची जनिती का दुःखाची? मग दुःखाची जनिती जी आहे तो त्याच्यापासून सुखाच्या इच्छा कशा वाटतात? कोळशात हात घातल्यास माझा हात पांढरा व्हावा. पांढरा होण्यासाठी ज्यानं कोळशात हात घातलाय. कशात हात घातला? कोळशाच्या पोत्यात हात घातला की मग आपला हात पांढरा व्हावा, पांढरा शिकित व्हावा हात असा घातला. आता तुझी इच्छा चांगली पण घातला कशात? त्याच सुखाची इच्छा चांगली पण कशातून म्हणले? विषयातून. म्हणून विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे. ज्ञानोबा म्हणते विषयानं सुखी होईल पण हे बोलण्यासारखंच नाही, ते बोलणंच गैर. जसा बर्फ गरम आहे हे बोलणंच गैर, विस्तू गार आहे हे बोलणंच गैर, कोळसा पांढरा आहे हे बोलणंच गैर, ते स्वरूपानच काळ आहे. तसे सर्व विषय कसे आहेत? दुःख रूप आहे. म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, ते सुख वाटते पण असतील कसे? दुःख. जय देशीचा चंद्रक्षे रोगी, देत उदय होय असता लागी. दुःख लिहून सुखाची अंगी सगळीच जगाते. पहा नव्या अध्यात माऊली म्हणतात, अरे ज्या देशातला चंद्रक्षे रोगी, चंद्रामुळे समजायला औषध भेटतंय आणि चंद्राच्या अमृतानं समजा वनस्पती आणि प्राणी जगाच्यात. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरान भरमराची तारा सुगंधाचा. चंद्रातून अमृत स्त्रावल्यामुळे वनस्पतीचं भरण पोषण होतंय, फळं फुलं झाडाचं. आणि त्याच्यामुळे समजे जीव जगत आहेत. वनस्पतीवर समजे जीव जगत आहेत. समजे शाकाहारी जीव कशावर जगत आहेत? वनस्पतीवर. समजे मांसाहारी जीव कशावर जगत आहेत? वनस्पतीवर जगणाऱ्या जीवावर. म्हणून समजे सृष्टी चंद्रावर जगत. ध्यानात घ्या त्याच्यावर. समजे शाकाहारी कशावर जगत आहेत? वनस्पतीवर. आणि मांसाहारी कशावर जगत आहेत? वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यावर. मग समजा जीवाचे जमाना म्हणजे समजा जग जे जगत आहे चंद्रावर. कशावर? चंद्रावर, चंद्राच्या अमृतावर समजायचं जीवन आहे.
चंद्र अमृत सुखेशिव वेल महाराज म्हणतात. म्हणून चंद्राच्या अमृतावर सर्वांचं जीवन आहे. आणि मना ज्ञानेश्वर महाराज म्हणते त्या चंद्राला रोग आहे. जय दिशीचा चंद्र क्षयरोगी. त्याच्यावर समजायचं जीवन आहे त्यालाच रोग आहे. आता त्याला रोग मानल्यावर या समजीत रोगी झाली काय. त्याच्याकडून तर समजायला आरोग्य भेटते. समजायला आरोग्य कशातून भेटते? औषधातून. औषधे कशाची होती? वनस्पतीची. वनस्पतीत औषधी कुठून येते? चंद्रापासून. म्हणजे समजायचं औषध काय? चंद्र. आणि त्यालाच रोग आहे. कोणाला? आता डॉक्टरलाच जर कुष्ठ रोग आहे काही संसर्ग त्याने रोग पेशंटला जाऊन काय करावं तिथं? डॉक्टरला खरू जाईल आणि आपलं बस करून दाखवायला चालू त्याच्याकडे आपण कोणाकडे. मग काय होईल? आपलं गत करण्या त्याला जाईल आणि त्याची गरज आपल्याला येईल. अंगठी पंक्ती होत्या रोगाच्या का रोग निवारण होईल? अंगठी पंक्ती होत्या. तसंच चाललेलं आहे. म्हणून ज्या चंद्राच्या भरोशावर समजे रोगी काय आहेत? आरोग्य संपदा आहे चंद्रावर. आणि चंद्रच रोगी. बरं खरं सांगा, रोगी माणसाला धीर कशाचा आहे? डॉक्टरचा. डॉक्टरला रोग असतो. डॉक्टरलाच असतो. रोगी माणसाला धीर कशाचा आहे? वनस्पतीचा, औषधीचा. त्या वनस्पतीवर रोग पडते. फवारा लागतात वनस्पती. लय झालं तर जो रोगी माणूस आहे त्याला भिष्ट कशाची की समजा वनस्पतीचं आणि याचं भरण पोषण होतं चंद्राने. चंद्राची त्या चंद्रालाच रोग आहे. ज्ञानोबा राहायला सांगितलं. जय देशीचा चंद्र क्षय रोगी. जे तो उदय होय असताना जिथं उदय सूर्याचा आस्तासाठी होतोय. आस्त होण्यासाठी उदय होतोय. त्यासाठी उदयासाठी होत नाही. आस्त होण्यासाठी उदय होतो. जे तो उदय होय असता लागी. आणि दुःख लिहूनी सुखाची अंगी सलवीत जगाते. ज्या जगातलं दुःख सुखाचं आंगड घेऊन लोकाला फसितय. काय करतय? असतंय दुःख आणि आंगड घालतंय सुखाचं. आणि लोक सुख म्हणून त्याच्या मागे लागतात. का रे सुख आहे, का रे सुख आहे. आणि ते पाहायला गेले तर काय असतंय? दुःख. जसं परभरामचंद्रानं सोन्याचं हरण म्हणून मागं लागलं. तिथे गेलं तर राक्षस निघला. पुढं मारून टाकला तर हरण मेलं का राक्षस मरून पडला? जिता होता तो रोग हरण वाटलं. आणि बाण लागला की 11 दातन हेन करून कोण पडलं? मारीच राक्षस पडला. होता कोण? राक्षस. आणि ते सुकायला लागलं हरण. सोनूला छकुलं होतं का काळूला होतं? काळा जर राक्षस होता पण सोनेरी दिसू लागला. त्यानं सडीलं का नाही? रामाला सडीलं नाही. रामायणच घडलं त्याच्यामुळे. ते दुंपुड तर पांगी झाली. नाही तर कसे बी चुकून काढून दिले होते. काही एका पूर्ण कुठीत राहू लागले आपले फळ खाऊन. त्या तिन्हीची 3 तारा झाली. तिन्हीला त्यांनी घर पांगून टाकलं. तिथून पुढे तर रामायण उभं राहिलं खरं. कुठून? ते हरणापासून. हरणानच चाकवा केला समजा. डोळे लावून कोणी ऐकत असलं ऐकू नका. ते मागायला त्याला उठवा. इतक्या पावसा पाण्याची कस का झोप यायला लागली? इतक्या माणसाला झोप घ्यायची कमाल. तीच तर खरी कमाल आहे महाराज. त्याच्यावरच चाललंय सगळं. डोंबराचे घालवायला थारवून चालल्यासारखं काम चाललं. इतके माणसं, इतका पाऊस पाणी एवढ्याला बोलायला बुवा तितक्याच्या झोप घेणं म्हणजे कमालच आहे. 72 की असं. आपल्याला थोडं चिलट जर कुणी केलं का ना तर झोप लागत नाही महाराज. काय मिळेल कोण इथं मात्र आरामशीर झोपी. पांघरायला नाही उशाला लागत नाही. पंखा नाही काही नाही. असं आवाज असो हे मला ते झोप जासाठी बी असं आम्हाला करावं लागतं. थोडंफार साईड सोडून चालावं लागत. हा मग आपला काय चाललंय की असा चंद्र क्षय रोगी आहे. आणि इथं तो दुःख सुखाचं आंगड घालून लोकांना फसवितय. दुःख काय करतंय? सुखाचं आंगड घालतंय लोकांना फसवित. आता पुस्तक फसविलच बरं का. माग नाही का त्या कंपनीवाल्याने काय केलेले लोकांना फसविलं की पैसे भरा. 10,000चे 50,000 होते. भरले लोकांना. काय केलं? फसविलं. कशा? आणि संसारात समजा फसवाच आहे. कोणी नात्यात फसविलं, कोणी पैशात फसविलं, कोणी बँकेत फसविलं, कोणी व्यवहारात फसविलं, कोणी सौद्यात फसविलं. समजे फसलेलीच माणसं ती फसताही पाहिलेली बरं का. कोणी सोयरिकीत फसलं.
कोणी पोरग देऊन फसलं, कोणी पोरगी करून फसलं, फसलेलीच आहे सगळी. कोणी गाय घेऊन फसलं, कोणी म्हैस घेऊन फसलं, कोणी बैल घेऊन फसलं. सगळं इकडे सांगितलंय, सप्ता करून फसलं, कोणी गुरु करून फसलं. म्हणजे हे फाटलेली माणसं आहे, ती चिखलातलीच माणसं आहे समधी. कशी खात्यातली माणसं आहे ते चिखलातली माणसं आहेत, फाटलेलीच आहे समधी, काही बी करून फाटलेली. ते नाना साधनाच्या केल्या खटपाटा आणि फासलेली, समजा साधनाच्या खटपाटा करून फासताही पडलेली. का फासताही पडले तर यायला फसिले, कोणी त्या दुखानं फसिले. दुखानं सुखाचं रुद्दा केलं की बरं वाटलं आणि त्याच्या नादी लागली आणि फसली. जसं तो घोल्या पाखरू असतो ते काय करतं समजायला फशीत असतंय. चकवा असतो ते समजायला काय करत असतो, हेच बरोबर दिशा म्हणून जातो तिकडे दुसऱ्या नेतो, अरण्यात नेतो असतो चकवा. गाव लागू देत नाही, आळरानात नेऊन घालीत असतो. कोण? तसं आपल्याला आळरानात आणून घातल्या सुख दाखिलय, ध्यानात घ्या. अहो बालपणापासून सुख दाखी सुख दाखी सुख दाखी मस्त मत कमी चाकवा आहे का? कुठं नेलंय? खरं सांगा, समजायला सुख दाखवून जे चोखण्यापासून सुरुवात झाली पहा. कुठून? सुरुवातीला चोखणं सापड जगातलं, आणि चोखण्यापासून जे सुरुवात झाली की फुगान भिरभिरान खुळखुळान गाडान असं करीत करीत बाहेर खेळत 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 भुलीत 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 बायकून लेकरण पोहरण इवाईन जावाईन साडून सासरेन सोनन नानन श्रीमंतीन घरण वाडा हिरण नौकऱ्यान असं करीत 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 कुंकड मस्त वाटतच नेऊन घातलं शेवटी. काय चकवा द्याला बाबा, भाल्या भाल्याची लावीला बटनाशी थाटा. ठीक आहे, साधी थाटा केली का आपली? काय केली? थाटा केली आपली. दिला आपल्याला फसविले सुखानं, सुख दुःख लिहून सुखाची अंगी सळवीत जगाते. असं मी काय सांगू लागलो की ह्या जगामध्ये सुखाच्या इच्छेमुळे देह भेटलाय, सुखाच्या इच्छेमुळे समजा इंद्रियाने व्यवहार करायलो आणि दुःखात पात करायला लागलो, दुःखात पादरात पडायली. म्हणून दुःखातच आपण समजा नाकीनो आली, आणि दुःखात नाकीनो आल्यामुळे 3 ताप आहेत आपण पाहिलेले कसे आहेत. आणि या 3ही तापाचा जर नायनाट करून घ्यायचा असला, नाश करायचा असला, झाडणी करायची असली कशाची? 3 तापाच्या कासऱ्याची झाडणी, द्वैताची झाडणी. जसं ज्ञानोबा म्हणते द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान त्याकेचे कीर्तन. म्हणजे झाडणी म्हणजे चक साफसफाई झाडणी. तशी त्रिविध तापाची करावया झाड. त्रिविध तापाचा कचरा ठोवाचा थोडाफार नमुन्याला औषधाला का झाडून टाकायचा समजा. जर झाडणी करायची असली त्रिविध तापाची तर महाराज म्हणते देवीचा जोगवा मागा. काय करा? जर त्रिविध तापाची झाडणी करून घ्यायची असली तर आईचा जोगवा मागा. भक्ता लागी निर्वाणी पावणारी अंबिका आहे. भक्ता लागी पावशी तू निर्वाणी. संकटाच्या वेळेला आई संकटाच्या टायमाला धावून येणारी अंबिका आहे. देवी आहे, देव आहे, ईश्वर आहे, गुरु आहे, संत आहे, शास्त्र आहे आणि एकच रूप आहे. हे पहा, शास्त्र तीच अंबिका, गुरु तीच अंबिका, देव तीच अंबिका, अंबिका तीच गुरु, शास्त्र देव. तारणार तेच आहे. म्हणून शास्त्र आणि देवी 2 नाही, गुरु आणि देवी 2 नाही, देव आणि देवी 2 नाही. आणि तुम्हाला होणार विशेष ज्ञान आणि देवी 2 नाही. काय? तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं होणार विशेष ज्ञान हेच देवीचं रूप आहे. ती तर प्रगटायला पाहिजे. कोण प्रगटायला पाहिजे? अनादि निर्गुण प्रगटली पाहिजे भवानी. नात्रायला प्रगटली ते म्हणले प्रगटली, पण आपल्याला अजून गुप्तच आहे. कोण आहे? गुप्तच आहे. म्हणून आपल्याला प्रगटली पाहिजे. नात्रायला जशी ती आदि अंबिका भवानी निर्गुण निराकार असणारी देवी विशेष रूपानं प्रगटली की अहम ब्रह्मस्मी रूपानं काय झाली? प्रगटली. तशी आपल्याला देखील प्रगटली पाहिजे. म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी पावशी तू निर्वाणी. आणि असं करण्यासाठी मी काय करीन? आईचा जोगवा जोगवा मागण. आणि नुसता जोगा मागून नुसतं राहायचे नाही, तर त्या जोगा मागण्यापुरतच मी देवीची राहायची नाही, तर द्वैत सारुनी माळ मी घालेन. म्हणजे जोगा मागण्यापुरती पोटा पाण्यापुरती देवी नाही माझी. नाथ महाराज म्हणते की जोगा मागितलं की ठेवली पडली तिकडे, टाकली माळ तिकडं की लागली कामाला आपल्या. तसं नाही, कामापुरती नाही देवी.
द्वैत देवी आणि मी दोनच नाहीत, अशी अद्वैताची देवी संग माळ घालीन. देवी आणि देवीच्या गळ्यात जी माळ आहे तीच माझ्या गळ्यात अडकून टाकलं देवी मधीच मला. मी देवी मध्ये देवी माझ्या मध्ये दोघी एकच माळ. कोणाची? देवीला आणि मला एकच माळ घातली मी. एक माळ घातली म्हणजे कळलं तुम्हाला काय झालं? दोन्ही दोन नाही राहिली. जिकडे मी जाईन तिकडे देवी, जिकडे देवी जाईन तिकडे मी. जिथं देवी तिथं मी, जिथं मी तिथं देवी. द्वैत सारुनी माळ मी घालीन. अशी माळ घालतो का बाबा? का माळ घालून घरला येतो आपण? आपल्याला एक माळ आणि देवीला एक माळ नाही. देवीला आणि आपल्याला एकच माळ. म्हणून माळ घालून घरला नाही यायचं. घरला आलं तर देवीला बी घरलाच आणायचं, नाही तर आपण तिथंच राहायचं. देवी नसली येत तर आपण तिथं धरणं घ्या, आणि देवी येत असली तरच घरला या. देवी घेऊनच घरला या. नाही नाही, देवी घेऊन घरला या नाही. घरण दारण काहीच राहत नाही. आत हरी बाहेर हरी, घरीने हरीने घरी हरीने घरच कोणून टाकलं. घर बी देवी, दार बी देवी, रस्ता बी देवी, देव बी देवी, देऊळ बी देवी, भक्त बी देवी. समजा देव देऊळ परिवारू व किदे कोरुनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. काय म्हणतात महाराज? अरे सर्व देवीच आहे. देव झाले अवघे जण, दोष गुण हरपले, बरवे झाले चित्त झाले महालाभी. म्हणून संतांच्या संगतीत आपण जर देवीचा जोगवा मागितला, संतांच्या संगतीत बर का, फालत्याच्या संगतीत नाही. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती. नाम संकीर्तन वैष्णवाच्या जोडीनं, कुठे बी नाही. तीर्थयात्रे सुखे जाऊन वाचे राम नाम गाऊन, पण संता संगे शिवू रिकामीच नाही फिरू. ही ज्ञानबाची मी रिकामी तर कोणी फिरत. चला इतके पैसे भरा, चला रे चला कुठं चला तर चला, कुठे बी चला, डोंगरावर चला, माळावर चला, उठ पहा, हाती पहा, मेंढे पहा, का तिकडे असोल पाहून या. आणि सांगत बसा लोकांना की असं आहे तिकडं ना असं आहे तिकडं. तसं नका करू. संता संगे शिव वासुदेव धनीवरी. तीर्थ करायची तर संता संघ, पूजा करायची तर संता संघ, वारी करायची तर संता संघ, शास्त्र वाचायचं तर संता संघ, जोगवा मागायचा तरी, नवरात्री करायचं तरी संता संघ. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती. संताविन प्राप्ती नाही. तुम्ही काही करा, नवरात्री करा, ध्यानात घ्या, का गोकुळाष्टमी करा, का रामनवमी करा, का दसरा करा, काय करायचं तर करा, पण संतांच्या संगतीत करा. काय कोणची बी भक्ती करा तुम्ही. गणेशाच्या 10 रात्री करा, पण डीजेच्या संगतीत नाही. त्याच्या संगतीत, संतांच्या संगतीत. म्हणून संतांच्या संगतीत करा. म्हणून महाराज म्हणतात, मी जोगवा मागन संतांच्या संगतीत, आईचा जोगवा मागन. म्हणून द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा घेणं सकाळी विषय झालेला आहे. आणि भेदरहित वारीशी जाईल. आईचा जोगवा मागन, हे 2 चरण आपले झालेले. तिसऱ्या चरणाला थोडा स्पर्श करू आपण. आज थोडा व्यत्यय आल्यामुळं तिसऱ्या चरणाला थोडा स्पर्श करू. आणि तिसऱ्या चरणाचा खरा म्हणजे सरळ भावार्थ, विस्तारित भावार्थ सकाळच्या सत्रात घेऊ. तर तिसरं चरण आहे, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. नवविध भक्तीच्या नवरात्रा करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. काय करीन म्हणतात महाराज देवीच्या भक्तीला लागलीत. नाथ महाराजाला देवीची भक्ती लागली, आणि देवीची पूर्णच भक्ती करायली. ते आता त्यानं झेंडा काय हातात घेतला, माळ काय घातली देवीची, समजाच केलं. देवीचं जे जे असतंय ते हे पा, प्रत्येक देवाचं जे काही उपासना असते ती वेगवेगळ्या पद्धतीची असते. कशी असते? वेगवेगळ्या पद्धतीची असते प्रत्येक देवीची. म्हणून विभिन्न आहे, कारण प्रत्येकाचे मन वेगवेगळे, प्रत्येकाच्या मनाला आवडी भिन्न आहेत. म्हणूनच देवानं लय रूप धरलेली आहेत. हे समजेत लोकांना एक लक्षात आलं पाहिजे. म्हणून लोक लय प्रकारचे असल्यामुळे देवाने सोंग काय केले, लय प्रकारचे घेतले. हा, पय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या. त्यानं जी इच्छा धरली तो श्रीमंतासाठी बालाजी झाला. कोण झाला, लय नखरे करतो तो. बहु लय रंग चाली शिकतो तो, लय करतो तो, त्याला काही बी येतोय.
तो साधारण भक्तासाठी विठ्ठल काय झाला, हा. तो कोणाकोणासाठी काय काय झालाय, अनेकासाठी अनेक झाला. म्हणून महाराजांना सांगितलंय की तो देवीचं रूप त्याने धरले, पण उपासना अलग अलग आहे, उपासना अलग अलग आहे. म्हणून देवीच्या उपासना पद्धतीमध्ये जोगवा आहे, देवीच्या उपासनामध्ये महिषासुराचं मर्दन आहे, त्रिविध तापाची झाडणी करणारी देवी, आणि भक्ताला निर्वाणी पावणारी सांगितली, जोगवा सांगितला. देवीची माळ असती नवरात्रातल्या 9 माळी, त्या बी सांगितल्या. बोधाचा झेंडा असतो. आणि तिसरी गोष्ट वारी असती, कोणाची, देवीची सुद्धा वारी असती, रोज करायची किंवा पौर्णिमाला करायची, अशी वारी असती कोणाची, देवीची सुद्धा. आणि वर्षातून एक बार नवरात्राचा महोत्सव येतो, आता चालू येतो. तशा वर्षातून तर 2-3 नवरात्र आहेत. पाडव्याला बी काय असतात महाराज, नवरात्र असतात. चैत्र यात्रेला नवरात्र, त्या आश्विन महिन्यातले बी काय असतात, नवरात्र असतात. पुन्हा मला वाटतं माघ महिन्यातल्या काय असतात, नवरात्र असतात. अशा 3-4 प्रकारच्या नवरात्र आहेत. आषाढ महिन्यातले बी नवरात्र असतात. मग अशा 12 महिन्यात 4 प्रकारच्या नवरात्र येत असतात. त्यापैकी प्रामुख्यानं ही जी आश्विनातल्या नवरात्र आहेत, याचं महत्व लय. पुराणाने याचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणून ह्या नवरात्राचा मोठा महोत्सव असतो. म्हणून ह्या नवरात्रातच आपण जोगवा मागायला लागलो. तर नवरात्र कोणत्या आहेत, तर नवरात्र देवीच्या नाही, भक्ताच्या आहेत. कारण भक्ताची टप्पे नव्हेत, नववीत भक्ती करण्याची टप्पे नव्हेत. कोणाचे, भक्ताची टप्पे. देवी एकच आहे, आणि देवी रोज सारखीच आहे. पण जशा चंद्राला कळा नाही, चंद्र रोज सारखाच आहे. पण आपल्या सूर्याला कळा नाही, सूर्य रोज सारखाच आहे, परिपूर्ण गोल. पण चंद्राची रोज काळा बदलती. कोणाची, तशी देवी परिपूर्ण आहे रोज, पण भक्ताची टप्पे बदलतील. म्हणून भक्तासाठी नवरात्र आहेत. म्हणून नवरात्र कोणी करायचे, देवीनं का देवीच्या भक्तानं, भक्तानं. म्हणून नाथ महाराज म्हणते, नवविध भक्तीच्या नवरात्रा करून नाही रे शब्द आधी, नवविध भक्तीच्या नवरात्रा करून पोटी मागेन ज्ञानपुत्रा. नवविध भक्तीच्या नवरात्रा. नवविधा भक्ती माहिती आहे आपल्याला. पहिली भक्ती श्रवण, दुसरी भक्ती कीर्तन, तिसरी भक्ती प्रभो स्मरण, नामस्मरण करणं, चौथी भक्ती अर्चन नाही पादसेवन, चौथी भक्ती पादसेवन, पाचवी भक्ती अर्चन, सहावी भक्ती वंदन, अर्चन वंदन, किती, पाचवी. सहावी भक्ती पादसेवन. नाही पादसेवन झाली का, हे पहा मी एका सोयी सांगतो. श्रवण, कीर्तन, प्रभो स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्ये आणि आत्मनिवेदन. किती झाल्या भक्त्या, 9 भक्त्या झाल्या. तर श्रवण भक्ती, आपण कोणची भक्ती करायला आता देवीच्या देवळात, श्रवण भक्ती. साधू संतांच्या महात्म्याच्या मुखातून आलेले बोध वाचनाचं आवडीनं, भावनेनं चित्त शुद्ध करून, चित्त स्थिर करून, आपल्या कल्याणासाठी लक्ष लावून ऐकायचं, ऐकून त्याचं मनन करायचं, त्याचं निध्यासन करायचं, आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्यावर लावून घ्यायचा, पटवून घ्यायचा, निश्चय करायचा. निश्चयापर्यंत जात असलं तर ते श्रवण. निश्चयापर्यंत. आणि मनुष्य देहात जात आहे, ज्याला कान आहे त्याला ऐकू येत आहे. कोणाला, दगडाला ऐकू येत नाही का, त्याला कान नाही. म्हशीला ऐकू, कान असल्याला ऐकू येते. मी आज सांगितलं ना, कान आहे त्याला ऐकू येते. कोणाला, पत्राला ऐकू येतं का, कान ऐकू येत, त्याला कान नाही. नाही मान नाही का, कान नाही. हा, मान कोणाला असतो कोणाला नसतो. कोणाला पोळ्याचा असतो, कोणाला काय पोळीचा असतो, कोणाला बॉम्बल्याचा माळा असतो, कोणाला मिरवायचा मान असतो. असू द्या मानटा नाही तिकडं, पण कान पाहिजे. ऐकायला काय पाहिजे, कान पाहिजे. मिरवायला काय पाहिजे, मान पाहिजे. असं म्हणून ऐकायला कान पाहिजे. म्हणून ज्याला कान आहे त्याला ऐकू येतंय बर का. पण ज्याला कान आहे त्याला नुसता ध्वनी ऐकू येतोय. ज्याला मनुष्य देहातला कान आहे त्याला शब्द ऐकू येतोय.
मनुष्य देहात. तुम्हाला माहितीये का म्हशीला काय शब्द ऐकू येते का? नाही, म्हशीला नुसती बडबड ध्वनी ऐकू येतो. शब्द ऐकू येतात माणसाला. मनुष्य देहातला ज्याला कान आहे त्याला शब्द ऐकू येतात. हम्म. ज्याला बुद्धी आहे, त्याला अर्थ कळतोय. हम्म, हम्म, हम्म. बुद्धी आहे, त्याला अर्थ कळतोय. आणि ज्याची बुद्धी शुद्ध आहे त्याला पटत आहे. पटत आहे त्याला पटत आहे, दुसऱ्याला नाही पटत. आणि ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याचा निश्चय होतोय. चला चला, काय 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 झालं, कसं झालं, केव्हा झालं, काय नाही असं त्याला ऐकू येतंय. मनुष्य त्यातला हा कान असला तर शब्द ऐकू येते. बुद्धी असली तर अर्थ कळतो. बुद्धी शुद्ध असली तर अर्थ पटतो. आणि बुद्धी स्थिर असली तर निश्चयापर्यंत जातं श्रवंती. मग आपलं काय काय झालेलं आहे, काय काय नाही ते करून घ्या पटापटा पटापटा. कान पाहिजेत का? दोन दोन आहेत महाराज, बस बरे. मग मनुष्य द्याटले पाहिजे का? हो, माणसात द्याटलेत महाराज. आम्हाला काय सुपासारखे कान नाहीत हत्तीचे. आम्हाला काय फडफड काढणारे कुत्र्यासारखी कानं नाहीत. गोमाशे हाणणारे गाढवाचे बैलाची कानं नाहीत आम्हाला. प्रत्येक कानाचं वैभव आहे बरं का. काहीचे गोमाशे हाणणारे कानं, काहीचे फडफड करणारे कानं, काहीचे सुपासारखे कानं. कसे येत कानं काही एक आहेत का? पण फक्त माणसाचेच कान वैभवशालीत. आज श्रवण इंद्रिय पाहणे, कान वैभवशालीत. श्रवणाची वाट चोखाळलेली शुद्ध मनुष्य देहातले कान. काय सांगा महाराज, मनुष्य देहाच्या कानाचं वैभव. श्रवणे कीर्तने झाले ते पावन मनुष्य देहातले कान. म्हणून मनुष्य देहातले कान काय करते? शब्द ऐकू येते त्यानं. शब्द फक्त मनुष्य देहातल्या कानानच ऐकू येते. गाढवाला शब्द ऐकूच येत नाही. काय ऐकू येते? ध्वनी ऐकू येतो. तुम्हाला ध्वनीतला शब्दातला अर्थ कळतो का? शब्दातला ध्वनीतला फरक कळतो का? हे पात्रावर दगड आणला तर काय झाला? ध्वनी. आणि मी आता बोलायलो हे काय झाले? शब्द झाले. काय फरक आहे त्याच्यातून याच्यात? त्या पत्राला दगड हाणला त्याच्यातून काहीच नाही कळलं, नुसता आवाज आला. पण मी जे बोलायलो, मी हत्ती म्हणायलो तर हत्ती कळायलाय. मी हरण म्हणलो तर काय कळायले? हरण कळायले. मी राम म्हणलो तर काय व्हायले? राम कळायले. मी देह म्हणलो तर देह कळायला. मी प्राण म्हणलो तर प्राण कळायला. मी आत्मा म्हणलो तर आत्मा लक्षात यायला. म्हणून हे शब्द आहेत. ह्या शब्दाला अर्थ आहेत. ज्या ध्वनीला अर्थ असते त्या ध्वनीला शब्द म्हणाव. ज्या ध्वनीला अर्थ नसतो त्या ध्वनीला ध्वनी म्हणावा. पत्रावर दगड हाणला तर काय कळालं? नुसतं ऐकू आलं. ट्रॅक्टर वाजत गेलं तर काय कळालं? आभाळ गरजलं काय त्याच्यातून नाही, तेच कळालं. त्याच्यातून काय नाही कळालं. काय झालं? तेच कळालं, त्याच्यातून काही नाही कळालं. पण शब्द निसता शब्दच कळाला का शब्दातून अर्थ कळाला? शब्दातून अर्थ कळाला. म्हणून मनुष्य देहात शब्द कळतो. पण मनुष्य देहात बुद्धीचा उपयोग केला तर शब्द कळतो, शब्दाचा अर्थ कळतो. काय कळतो? बुद्धीचा उपयोग केला तर शब्दाचा अर्थ कळतो. आणि बुद्धी शुद्ध असली तर तो अर्थ पटतो. नाही तर कळत आहे कोणाला बी वेदांत. तू देहावून वेगळा आहे का? कळत नाही का? तू न दिसणार आहे, हे दिसणार आहे, कळत नाही का? कळतय पण पटत नाही. ते घेत नाही. ते घेत नाही, मध्ये येऊनच देत नाही. ते उठताना फुफुटान ते संग झटकून टाकतंय. काय लागतंय? कपडे झटकून टाकले तेव्हाच झटकून टाकतं ती. म्हणजे कळत नाही. ऐकू येत नाही का? ऐकू येते. शब्द ऐकू येत नाहीत का? शब्द ऐकू येते. कळत नाही का? अर्थ कळतो बी पण पटत नाही का? बुद्धी शुद्ध नाही. तेचे चित्त शुद्ध नाही. तेथे बोध करेल काही, तेथे बोध करेल काही. म्हणून काय पाहिजे? चित्त शुद्ध पाहिजे. आता शुद्ध असलं तर पण पटन बी, पण निश्चय होत नाही. निश्चय व्हायला मन ठीक, कारण कळत आहे, पटत आहे, पण चित्त विचलित होते, संशय येतो, निश्चय होत नाही. निश्चय व्हायला बुद्धी स्थिर लागती. ह्या महाराजाचा ऐका का, त्या महाराजाचा ऐका, ह्या पुथीतला ऐका का, त्या पुथीतला ऐका, हे करावं का ते करावं. मग हे वारकरी संप्रदाय चांगले का शिव संप्रदाय चांगले का दुसरे कोणते संप्रदाय आहेत पुन्हा बौद्ध तत्वज्ञान चांगले का? कोणतं काय 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 करावं? म्हणजे काय करू मी हे करू का ते करू, तो गुरु करू का ते गुरु करू, असं सगुण आहे का निर्गुण आहे असा काय संशय.
संशय असल्यामुळं निश्चय होत नाही. संशय काय होत नाही? म्हणजे निश्चय होत नाही. कारण लोक सांगतात असं, संत सांगतात असं, मग हे खरं का ते खरं? बुद्धी स्थिर नाही. बुद्धी स्थिर नसल्यामुळं त्याचा निश्चय होत नाही. म्हणून बुद्धी काय पाहिजे? स्थिर पाहिजे. चंचल चित्ताशी ठेवून ठाई संतांचे पायी लीन व्हावे, तेव्हा निश्चय होत असतो महाराज. म्हणून आपला निश्चय झाला पाहिजे. म्हणून आपण काय पाहायला लागलो? श्रवण भक्ती. निश्चयापर्यंत जर आपला प्रत्येक शब्द जात असला तर आपल्याला श्रवण व्हायला लागले. नाही तर ऐकलं भले बाई भले. गावाच्या खांदा पण होती काळी का पांढरी? बर पांढरी नांगारल्यावर काळी होत असती का? नांगारल्यावर खालीवरी होत असती का काळी होत असती? तो नांगरल्यानं काळी झाली म्हण. बरं झाली भले बाई भले. तसं नाही ना इथं. इथं तसं नाही ना. भले बाई भले. तसं नाही. नांगरल्यानं काळी तर पांढऱ्या कोणी नांगरला असतो? पांढऱ्याची काय होती? काय आता पांढऱ्याची काळी करायला लिमिट लावावं लागतं काय? कोणती केसाला ते बिचार दिवस राहत नाही. पुन्हा पांढरं होते. सोंग आहे ते. नांगरल्यानं काय होईल त्याला? मग सांग म्हणजे ते जसं भले बाई भले म्हणायचंय तसं भले बाई भले म्हणून नाही. इथं लाग वेग पाहुणे शब्दाचा अवंका घ्यावा मनाचा, शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा. एक एक शब्द संतांचा अमोल आहे. एक एक शब्द संतांचा अमृत आहे. एक एक संत शांतांचे शब्द महावाक्य. ते आपण लक्ष लावून ऐकले पाहिजे. त्याचा अर्थ केला पाहिजे. नाही कळलं तर पुन्हा पुन्हा त्याचं वारंवार विचारणा केली पाहिजे. चिंतन केलं पाहिजे. थांग घेतला पाहिजे. त्याचा काय केला पाहिजे? थांग घेतला पाहिजे. जशा आपण नोटा मोजून घेतो, निश्चितून जरी आल्या मोजून तरी इकडे मापायला सुरू तरी भरोसा नाही. याला मोजता येत नाही, बेजार होतो असं असं करू करू. तरी पुन्हा डबल पुन्हा एका बार 92 भेटतात, एक बार 96 भेटतात, एक बार 101 भेटतात. आता कायच करा. मोजता येत नाही तरी बी बिगर मोडल्याचा घेत नाही. आता मिसनी इतक्या मोजता येतात ह्याला? मिसनी इतक्या लवकर मोजता येतात का? मिसनी इतक्या बिनचूक मोजता येतात का? मग मिसन बिनचूक का तू बिनचूक? तुला तर समजा तू एक बार सारख्या नाही भरल्या. मिसनीनं 3दा मोडल्या तरी 100च भरल्या. आणि तो 3दा मोडल्या तर आधी पहिल्या बारी 2 कमी भरल्या, मागून 2 जास्त भरल्या. पण मिसनीवर भरोसा नाही. मोजून घ्यायच्या. मोजता येत नाही पण मोजून घ्यायच्या. नोटाचं काय म्हणते का? दुसरे काय पोथी ऐकायची काय म्हणते? पोथी ऐकताना मागं पुढे झालं तर काय व्हायला लागले? आत्म्याला अनात्मा आत्म्याला काय व्हायला लागले? त्रिगुण आसारण निर्गुण आसारण त्रिगुण आसारण काय व्हायला लागले? होळी भक्ती होळी भक्ती. मग पंक्तीला बसल्यावर काहून इकडं काय तिकडे पाहतो? मग ते जसं असं तसं काय ना. शिरेवाला टोपे तिकून गेलो, इकडून भाताचं झालं. मग भात तो भोळी भक्ती आहे ना. काय शिरेवाला इकडे पाठवून दे. अरे तू भोळा आहे म्हण. भोळा आहे तर ऐकतानाच भोळा राहतो. तू पंक्तीला भोळा राय. तू मागून पाकिट देताना भोळा राय. आम्हाला पाकावून नाही म्हणे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे? आपण चालू आहेत. भोळी नाही तर आपण कसे असतो? चालू असतो आपण. म्हणून सांगायचं तात्पर्य याच्यातलं रहस्य एकच आहे की श्रवण भक्ती आपल्याला घडली पाहिजे. म्हणून आपण करायला लागलो श्रवण. आपल्याला हे जे तत्वज्ञान जे सांगायला लागले साधू संत किंवा नाथ महाराजांनी जे आपल्या पुढे जोग्याचं मांडलेलं आहे, तर ते आपण तंतोतंत ऐकायचं हे श्रवण आहे. देवाच्या स्वरूपाबद्दल संतांच्या मुखातून आलेल्या वचनाला लक्ष देऊन ऐकण्याला आणि ऐकून त्याचा तात्पर्य अर्थ काढण्याला श्रवण म्हणतात. कशाला श्रवण म्हणतात? ऐकून शब्द ऐकून त्याचा तात्पर्य अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. एकंदरीत संतांच्या बोलण्याचं तात्पर्य काय? भगवद्गीतेत कृष्ण परमात्मा बोलला, त्याचं तात्पर्य काय? व्यासानं जे शास्त्र तयार केलं त्याचं तात्पर्य काय? शुकाचार्याने जे भागवत सांगितलं त्याचं तात्पर्य काय? ज्ञानोबारायानं जो हरिपाठ किंवा चांगदेव 65 किंवा अमृतानुभव किंवा ज्ञानेश्वरी किंवा गाथ्यातले अभंग केली त्याचं तात्पर्य काय? तुकोबारायाचं एकंदरीत समजा सगुण निर्गुण कर्म उपासनापर ज्ञानपर अभंगाचं तात्पर्य काय?
सर्व ग्रंथाचं सांगणाऱ्याच्या मनाचं सांगण्याचं तात्पर्य काय, गुरु काय सांगायले, गुरुच्या सांगण्याचं तात्पर्य काय, तात्पर्य पाहत एका शब्दाला नाही धरून बसलं पाहिजे. काय पाहिजे, एका शब्दाला नाही धरून त्याचं तात्पर्य काय, पुऱ्या बैठकीतून बोललो तर आपण त्याचं तात्पर्य काय निघलं. तर समजा सोयरिकीचा बैठक आहे तर त्याने 10 लाख सांगितले, आपण 5 लाख सांगितले, हे झालं ते झालं, आणि सोयरीक जमल्यावर तात्पर्य निघले की आता एकाच शब्दात सांगता येते की सोयरीक झाली आणि एवढ्या झाली, तात्पर्य निघलं. का सांगत बसायचं पाहिजे ते 10 म्हणले, आम्ही 5 म्हणलो, मग म्हटली पाहुणे आले, इतकं नाही पाहिजे, ते इतकं नाही सांगायचं का. तात्पर्य अर्थ आहे की एकंदरीत बैठकीमध्ये असं ठरले, पहिल्यापासून आम्ही चहा पेलो आणि बाहेर गेले, ते लगून आले, कोकडले, त्याने पान खाल्लं आणि तमो खाली, काय सांगत बैठकीतलं हे कसं त्या बारीक सारी गोष्टी सांगत नाहीत. आपण कोणी विचारलं तर सांगतो की सोयरीक झाली, सुपारी फुटलेली आणि एवढ्या एका शब्दातच आपण 3 घंटे झालेली बैठक एका शब्दात त्याचं रहस्य सांगतो की असं असेल. तसं एका शब्दात सांगा बरं भगवद्गीता काय एखादा मत सांगता येते की अर्जुनाला देह संबंधानं समन्या त्या कौरवाचा मोह झालता, त्या मोह निराशासाठी कृष्ण परमात्म्यानं तू देह नाही देहून वेगळा आहेस, तुझ्या ठिकाणी हा सर्व जो कौरवाचा आणि जगदाधिकाचा पसारा आहे हा भ्रम आहे, तू त्याचा अधिष्ठान आहे असं सांगितल्यामुळं अर्जुनाचा मोह निराश पावला आणि अर्जुन युद्धाला तयार झाला. झाली ही तिसरी भगवद्गीता पूर्ण संपली. तात्पर्य याला काय म्हणावं, भगवद्गीतेचं तात्पर्य. तर मग घेतो पहिला अध्यात नसताना झाला, अजून त्यानं काय केलं, कसं झाला, रोड लागला, गांडी गळाला, हे तर नाही झालं. म्हणून विस्तार नाही करायचा तात्पर्य अर्थ, म्हणून तात्पर्य बोधाच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. विचार सागरात त्याची परिभाषा सांगितलेली. असो, मग श्रवण झालं, मग असं श्रवण करून जर काय आलं तर पुढच्या भक्त्या करायचं काम नाही. नाही खरं ना. हे पहा, पहिलंच आपण औषध घेतलं आणि त्याच्यातच गुण आला तर पुढच्या पुन्हा दुसऱ्या गोळ्या द्या म्हणा आम्हाला. तुला काय करायचं म्हणले, त्या द्यायला आम्हाला द्यायलाच नाही, आम्हाला हिरव्यात द्यायला, त्याला निळ्या द्यायला, आमच्या जगत आम्ही काय येडीच काय. अरे तू कोण शहाणा आहे पण तुला नाही लागत नाही, हाता लागत नाही त्यामुळे. गोळ्या तुला गोळ्या गमतीनं खायच्या होत्या का दुखणाऱ्यासाठी खायच्या होत्या, आणि तो दुखणं राहिलं का नाही, मग चाल घाल आता, चला डॉक्टर हाणून काढून द्या, आता काय मागू नको, माझ्याकडे येऊ नको, पण कोणा डॉक्टर कुठे जाऊ नको, कामाला लाग तुपल्या घरचं पाय, तुपली सोय पाय, पोटा पाण्याचं पाय, आता डॉक्टरच्या नाईट लागू नको कोणी, असं कोणी म्हणाव. डॉक्टर न म्हणा शहाणा डॉक्टर तसं म्हणतो असतो. चांगली केला अशी मोकळा विठ्ठल मन गोवेळ बस, आता कोणाकडे जाऊ नको कुठे. खरा डॉक्टर म्हणतो असताच, आणि खोटा जो भले डॉक्टर म्हणतो येत जा माझ्याकडे, माझ्याकडे जा, माझ्या हप्त्याला येत जा ना, मला 200-300 रुपये देऊन जात जा. असं नाही. म्हणून ज्यानं श्रवण भक्तीत नीट केली, श्रवणे कीर्तने झाली, हे पहा श्रवणानच परीक्षिती पावन झाला, पुन्हा त्याला कीर्तन करीत नाही बसला. तो कोण? परीक्षितीनं कीर्तन नाही केलं, प्रभू स्मरण नाही केलं, अर्चन नाही केलं, वंदन नाही केलं, दास्य नाही केलं, सख्य नाही केलं, आत्मने हे नाही केलं का, त्याचं पहिल्या झटक्यात काम झालं. श्रवण करून ध्यानात घ्या, श्रवण करून ज्याला संशय राहिले किंवा कळालं नाही, पूर्ण काम झालं नाही, त्यानं मोठ्यानं देवाचं नाव घ्या, कीर्तन करावं, त्यानं देवाचे गुणगान गावा. गुण कीर्तन, हरिकीर्तन, भाव कीर्तन, कोणते कीर्तन करावं त्यांनी. अरे ज्याला ह्या गोळ्या नाही राहिले त्याला पुढच्या गोळ्या बदलून देत. डॉक्टर घ्यायला नाही जमलं मग तुम्हाला ह्या वर्षी घ्या तुम्ही आता जास्त पावरच्या. म्हणजे श्रवणानं जर नाही झालं तर मग कीर्तन, आणि कीर्तनानं बी नाही झालं तर मग प्रभू स्मरण, मग स्मरण कर, नामस्मरण कर, एका जागेवर बस, मौन ज्ञानदेवा, मौन जप माझा अंतरी. म्हणून हे पहा, परीक्षितीनं श्रवणात भक्ती केली, नारदानं श्रवण भक्ती केली, सनत कोणाला कळालं नाही म्हणून त्याला कीर्तन करायला फिरावं लागलं. ध्यानात घ्या. आणि काही काहीला श्रवण बी झालं आणि कीर्तन बी झालं तरी बी नाही जमलं म्हणून प्रभू स्मरण करायला लावलं, ते स्मरण करीत बसा. वाल्मिकीने सांगितलं, कारण तो तसा होता आधी जाड वेगळी, मग ते स्मरण करीत बस, राम राम राम. त्याला राम पण मानता नाही, इतका होता बेजार झालेला तू.
परेशान झाल्या होता इकडे सोटे हाणू हाणू लोकायला पाप करू करू उंगड चालली तुम्ही मग हा ते भावरा धरला होता फुटबॉलानं भावरा धरले का मला कळत घे फिरायला लागले पाणी सोडतंय म्हणून ते जुळा असं केलं म्हणजे ते भावरा जातो जाऊन देत नाही पाणी उपसं झाले का हो, मग ते चक्र फिरत वरी ती पाणी काही उपसा कमीच झाला म्हणजे उडद्या कमी पडली म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं आपलं की श्रवणानं परिपूर्णता त्याची झाली काही दोष असल्यामुळे नाही झाली तर कीर्तन हो कीर्तनातून बी नाही झाली तर मग प्रभू स्मरण आणि प्रभू स्मरणात बी त्याला जमाना चित्ताची चंचलता असल्यामुळे पाप असल्यामुळे काहीतरी दोष प्रतिबंध असल्यामुळे मग त्याला अडचण पाठसेवन अर्चन वंदन दास्य असं सांगावं लागतंय सख्खे आणि आत्मनिवेदनामध्ये समजत जातं शेवटी की सकाळी पाहिलं आपण आत्मनिवेदन कोणी केलं बळीनं कसं केलं आपण विस्तारपूर्वक सकाळी सांगितलेलं आत्मनिवेदन भक्ती कशी केली सर्व समर्पण कसं केलं तिन्ही बी लोक त्यानं काय केले समर्पित केले देवाच्या पायावर ब्राह्मणाच्या पायावर असं आपला तो विषय झालेला आहे म्हणून अशा प्रकारानं ह्यानं त्या भक्तीत कोणतरी बसतंय प्रत्येकाला कोणती तरी काही श्रवण आहे श्रवण तर सर्वांनाच अनुकूल आहे पण काही प्रतिबंध असले तर कीर्तन आहे संध्याकाळी हो संध्याकाळी आणि दुसरा नंबर आहेत ना आणि जर कीर्तन नाही जमलं तर घरी नामस्मरण करा हरिपाठात करा कुठे करा नामस्मरण करा वेळ नाम उच्चारिता नाही असं करा आणि तितकं करून बी तुम्हाला काही प्रतिबंध असले तर मग पाच सेवन करा देवाच्या पायाची सेवा करा पाद्यपूजा करा पाणी घाला ते बी नाही जमलं तर पूजा करा ते बी नाही जमलं तर नमस्कार करा नमस्कार विभूती सर्वांना नमस्कार करा लिन तरी सकाळच्या तळा असं व्हा अंकार गाळून टाका तुमचा कोणाच्या बी पाया पडा कोणाच्या पाया जे दिसन त्याच्या पाया पडा दगडाच्या लाकडाच्या माईच्या बापाच्या दुश्मनाच्या मित्राच्या कशाच्या पाया पडा कोणाच्या पाडा तुका म्हणे इंच सर्प नारायण वंदा विदुरून शिवू नये पाया पडा त्याच्या पाया पडणं पण एक भक्ती मग अर्चन वंदन दास्य सेवा करा संतांची करा देवाची करा किंवा देव स्वरूप असणाऱ्या संतांची करा किंवा आई वडिलाची करा किंवा ज्याला सेवेची गरज आहे अशाची सेवा करा चुलता असू बाप असू भाऊ असू बायकोची पण सेवा करावं लागते कवा कवा ती जर रोगानं प्रही झाली सेवा करा काही त्याच्यात पाप नाही दोष नाही त्याच्यात पोरायची पण बापाला पोरायची सेवा करावं लागते कधी कधी हो करावं लागतं पोराला बेमार पाळलेला आहे त्याला उठता येणार तर बापाला त्याला उठावं लागते आंघोळ घालावं लागते कपडे घालावं लागते करावं लागते कवा सवा कवा उलट इथं इथं कसं आहे संसार तो कसा दिसन पुढं कसा येईन पुढं तो का सवासात पुढे येत नाही तो कवा उलट खाली वर टंगडी करतो ह्यो कवा अशी उलट कवा सवासा त्याची जशी वेळ पडे तशी राहणे घडी होणे घडी राहणे घडी म्हणून सांगायचं तात्पर्य कसं म्हणून सेवा करा जिथं जिथं घरच भासन तिथं सेवा करा सेवा भाव ठेवा अर्चन वंदन दासी आणि सख्खी देवासंग सख्यतेचं जसं कृष्ण परमात्म्या संग अर्जुनानं काय केलं सख्यत्व भक्ती केली किंवा राधेनं काय केली सख्यत्व भक्ती केली किंवा संध्या गौतमीनं काय केली सख्यत्व भक्ती केली सखा सखा म्हणून राहिले ते सख्यत्वे काय सख्यत्व अर्जुनाने केलेले दास्यत्व निकट हनुमंत पै केले हनुमंताने सेवा केलेली दास झाली तुमचा दासाचा दास करून ठेवा असो आणि शेवटी आत्मनिवेदन अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत नात्राय म्हणते नवविध भक्तीच्या 9 रात्रा आपल्याला 9 दिवस 9 रात्रात 9 प्रकारच्या भक्ती करण्याचा पर्व काळ आहे नवविध भक्तीच्या 9 रात्रा करुणी पोटी मागे न ज्ञानपुत्रा भक्ती करायची पण कशासाठी बी नाही करायची भक्तीचं फल ज्ञानच आहे पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य भक्ती आधी करावं लागते तेव्हा ज्ञान फल येते मागून केल्याशिवाय येतच नाही तुम्ही कापसाची किंवा मुगाची सोयाबीनची आधी किती सेवा केली खूप किती मेहनत केली तेव्हा फळ आले फळ मागून असते ज्ञान फल आहे काय पूर्व मशागत ही भक्ती म्हणून आधी भक्तीने धरली ह्याच्या आधी भक्तीच करावं लागते गुरुची करा संतांची करा नामस्मरण करा शास्त्राची करा कोणाची करा भक्तीच करावं लागते मायबाबाची करा सेवा करा म्हणून पुढे भक्तीने धरली हाती आणि पुढे भक्तीने धरल्यावर हात मागून मग ज्ञान वैराग्य धर्म अरे
ते म्हणतो तसं, पण कसं आहे, आधी धर्म येतो. भक्ती जर केली तर धर्म पुण्य वाढत आहे, धर्म मग वैराग्य येते आणि मग ज्ञान येते. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, मागे धर्म वैराग्य ज्ञान येते. असा त्याचा अन्वय लावा लागतो. मागे धर्म वैराग्य ज्ञान येते. आधी धर्म म्हणजे आधी पुण्यशील होतो तो. पुण्यशील झाल्यावर त्याला पापाची वासना किंवा जगातल्या पदार्थाची वासना राहत नाही, वैराग्यवान होतो. आणि वैराग्यवान झाल्यावर ज्ञान स्वरूप होतो, ज्ञान स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून असं हे होत असतंय. म्हणून भक्ती करणं, नवीन प्रकारची भक्ती करणं हे नवरात्रातलं एक साधना सत्र आहे. म्हणून नवविध भक्तीच्या नवरात्रा करून पोटी मागेल ज्ञानपुत्रा. कशासाठी भक्ती करायची? पोरायसाठी नाही, पैशासाठी नाही, एरला पाणी लागावं म्हणून नाही, की पाऊस उघडावा म्हणून बी नाही, पाऊस लय पडावा म्हणून बी नाही, बायकोचे म्हटले भांडणं होऊ नये म्हणून बी नाही. अरे भांडणं नाही व्हायसाठी सुधारण राहाय, त्याला भक्ती कशाला करतो तू? पोरायचे बापायचे भांडणं मिटावा म्हणून बी नाही, तो सुखीन राय ना. काय हे पा, जसं दारूला औषध नसते तसं भांडणाला बी औषध नसते. भांडणाला काय भक्ती करतो का? भांडण म्हणतो तो सोयीन राय ना. सगळं दारू पियाची, मला औषध, तुला रोग झाला का काय झाला, औषध का? तो डॉक्टर करता बसायला. दारू नाही पियाचं औषध असतं का? कसं असतं का? तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे नाही का? आता रोगच नाही ना. दारू पिणं का रोग आहे का? दारू पिणं तो हा शोक आहे, दारू पिणं तो हाऊस आहे, दारू पिणं तो हा चावटपणा आहे. आणि त्याला काय औषध? चावटपणाला काय औषध असतं? औषधच नाही तुमचं. मग त्याला औषधाची गरज बी काय? तशी संसारातल्या कामाला देवाच्या भक्तीची गरज नाही, प्रारब्धावर अवलंबून ती. त्याला काय करायची भक्ती? म्हणून भक्ती संसारातल्या कशासाठीच करू नका. भक्ती करायचीच असली तर देवा माझं न कळून जाऊ दे आणि मला जसं तसं कळू दे, यासाठी भक्ती करावं. कशासाठी भक्ती करावं? तीच खरी भक्ती. महाराज म्हणते, आता मज दृष्टी देती पांडुरंगा माय बाप. देवाची भक्ती करतो पण कशासाठी? दृष्टी येण्यासाठी. किंवा इथं महाराज सांगतात की नवविध भक्तीच्या नवरात्रा करून पोटी मागेल ज्ञानपुत्रा. मला पुत्रच पाहिजे, पण कोणता पुत्र? हे पा 3-4 पुत्र असतील. काय असते? 3-4 पुत्र. तुम्हाला सांगतो पुत्राचा प्रकार सांगतो. जो माता पित्यापासून होत असतो तो पिता पुत्र. कोणता पुत्र? पिता पुत्र. एक पिता पुत्र झाला. पिता पुत्रात एक मानस पुत्र येईल, मानलेला पुत्र. दुसऱ्याचा काय केला? दुसऱ्याचा भावाचा आपल्याला पोरगाच नाही, तो दुसऱ्याचा पोरगा काय घेतला म्हणते, वटीत घेतला. तो मानस पुत्र. पुत्र आहे का मानस पुत्र आहे? मानला पुत्र. तू त्याला मानस पुत्र म्हणून. नंतर ईश्वर पुत्र. ईश्वराचं भजन केल्यावर मी माईचा नाही, बापाचा नाही, मी देवाचा आहे असं कळणं, भक्त होणे ईश्वर पुत्र आहे. नंतर गुरुपुत्र. काय? महावाक्याचा चिंतन ऐकल्यावर, सद्गुरूच्या मुखातून ऐकल्यामुळे सद्गुरूचाच बोलून राहणं. मी बाईचा नाही, बापाचा नाही, देवाचा बी नाही, मी गुरुचा आहे. ज्ञानदेव म्हणे, गुरुचा मी दास, नेणे साधना असं आण काही. म्हणून आधी बापाचा मुलगा व्हावा. काय व्हावा? बापाचा मुलगा व्हावा, नंतर देवाचा मुलगा व्हावा, नंतर गुरुचा मुलगा व्हावा. कसं 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 माय बापाची सेवाच करीत नसला तर तो माय बापाचा मुलगाच नाही. माय बापाचा मुलगा व्हावा म्हणजे माय बापाची सेवा करावं, जिम्मेदारी स्वीकारावं. याला काय म्हणावं? पिता पुत्र. नंतर देवपुत्र किंवा ईश्वर पुत्र. ईश्वराचं भजन करावं, त्याचे उपकार आहेत. जेणे हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाची. ही जिम्मेदारी म्हणजे ईश्वर पुत्र व्हावा. आणि नंतर ईश्वरानं दिलेले उपकार आहेत म्हणून ईश्वरानं आपल्या पुढे संत आणून ठेवलेत, गुरु आणून ठेवलेत. मग ते आता गुरुचा पुत्र व्हावा, गुरुचा सेवक व्हावा. याला म्हणावं गुरुपुत्र. तोच गुरुपुत्र ज्ञानला आहे गुरुपुत्र असं चरण आहे. गुरु करपा. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजाळाला दीप गुरु करपा.
सांगदेव म्हणे धनजल माल गुरुपुत्र गुरुपुत्र झालो मुक्ताईचा बळ. हा म्हणजे 1400 वर्षाचा ज्ञानदेव 1400 वर्षानंतर त्याचा जन्म झाला. कोणाचा? सांगदेव. चांगदेवाचा. कोणाच्या पोटी? मुक्ताईच्या पोटी. खरंच मुक्ताईच्या पोटी जन्माला तो. कोण? सांगदेव. हे पहा, शरीर जन्मतय माय बापाच्या पोटातून. ध्यानात या. सूक्ष्म देह ज्याला ईश्वरानं, ज्याने हा जीव दिला, त्या कान नाक दिली, इंद्रिय हात पाय कान, कोण? मायबापान नाही. हे शरीर आहे हाडामासाचं, हे आई बापाच्या मुद्रातून आले, आई बापाच्या माध्यमातून आलं. मग या शरीराचे मायबाप कोण आहेत? आई वडील. आणि सूक्ष्म देहाचे मायबाप कोण आहे? ईश्वर. मायबाप नाही ती. म्हणजे जीव दृष्टीने आपण कोणाचे? हे पहा, देह दृष्टीने आपण मायबापाची, जीव दृष्टीने आपण ईश्वराची, आणि अधिकारी ह्या दृष्टीने आपण गुरुची. कोणा दृष्टीनं? अधिकारी. मुमुक्षु ह्या मुमुक्षु कोणाचा असतो? गुरुचा. शिष्य कोण? शिष्य ह्या दृष्टीने आपण गुरुची, अधिकारी ह्या दृष्टीने आपण गुरुची. आणि अधिकार पूर्ण गाजवला आणि ब्रह्मज्ञान झाले की आपण कोणाची? आपलं कोणी नाही ना आपण बी कोणाची नाही. काहीच मी नव्हे, कोणी या गावीचा, एकला ठाईचा ठाई एक. हे आपल्याला कोट्या कळायला पाहिजे. आपण कोणाची? अरे कोण्या दृष्टीने सांग म्हणा. प्रश्न विचारला पण कोण्या दृष्टीनं? देह दृष्टीने मायबापाचा आहे, जीव दृष्टीने ईश्वराचा आहे, अधिकार दृष्टी. अधिकार दृष्टीने गुरुचा आहे, आणि स्वरूप दृष्टीने मी कोणाचा नाही, माझं कोणीच नाही. काय नाही विचार. हापा विचारणारालाच हे केलं पाहिजे. आपण विचारलं कोणी प्रश्न की त्यालाच म्हणलं पाहिजे तू विचारलं, पण कोण्या दृष्टी विचारलं? तू कोण्या बाजूने विचारला? मला एक बाजू एक काय? तू माझ्या कपड्याकडे पाहून विचार. कपड्याकडे पाहून विचारला असेल तर टेलरचा आहे, बुटाकडे पाहून विचारायचं असेल तर मग चांभाराचा आहे. तू विचारलं तू कोणाकडं? तुला विचारला काय? तू देहाकडे पाहून विचारायचं माय बापाचा आहे. पसाराला मठाने आपल्याला पसाराच कळत नाही म्हणून तो आपण काय करतो. म्हणून ध्यानात घ्या, ह्या अनेक दृष्ट्या आहेत. म्हणून आपण कोण्या दृष्टीने कोणाचे, आणि स्वरूपाच्या दृष्टीने आपण कोणाचेच नाही, तर आपलं कोणीच नाही. आपली कोणीच नव्हती चित्ती रड झाला, आपलं काहीच नाही. आपलं म्हणायला काही नाही, आपणच आहे सर्व. मीच मजवे आलो, पोटा आपुली आलो, मीच आहे सर्व. म्हणून महाराज म्हणतात जे जे दिसे भूत, किंवा तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आयचे, मीच आहे सर्व. म्हणून असो अशा प्रकारानं आपल्याला नववीत भक्ती करून, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध, अशा 9 प्रकारच्या भक्ती जो जाणतोय त्याला सिद्ध म्हणावा. तो शुद्ध आहे, तोच सिद्ध आहे. शुद्ध आणि सिद्ध कोण आहे? तोच आहे. म्हणून अशा प्रकारचा आपल्याला 9 भक्तीच्या करून नवरात्रा पोटी मागे ज्ञानपुत्रा. आता पुढचा जो अर्धचरण राहिलेले ते आपण सकाळच्या सत्रात घेणार आहोत. वेळ झालेला आहे, तुम्ही प्रतिसाद द्याला. अशा प्रतिकूल काळात देखील तुम्ही श्रवण करण्याची इच्छा व्यक्त केली, तुमची आतुरता कळाली. त्यामुळे सांगण्याच्या आवेशात येऊन सांगण्याचा माईक नसताना किंवा व्यवस्थित जागा नसताना आणि लांबलचक बसलेली असताना सुद्धा तुम्ही बी कान द्याला, आणि मी बी सांगायचा आवाज तुम्हाला ज्याला बोलायचा संतांचा निरोप आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा प्रतिकूल परिस्थिती झालेला परमार्थ जास्त लाभदायक आणि जास्त पावरचा असतो. गाद्यान, पलंगण, उशान किंवा तकवेन किंवा कुलरण, यशान अशा याच्यात झालेला परमार्थ सोंगा ढोंगाचा दंबाचा होऊ शकतो. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत झालेला परमार्थ निकराचा असतो, खरा असतो. म्हणून जितकी प्रतिकूल परिस्थिती येईल परमार्थात तितकी अनुकूलता असते. संसारातली प्रतिकूलता परमार्थात अनुकूलता असते. अरे अर्जुनाला किती प्रतिकूलता, समजा घर मागून पुढून युद्धात उभे, पण तशा याच्यात केलेला परमार्थ एका तासात त्याला पूर्ण कळालं. कोणाला? अर्जुनाला. प्रतिकूल परिस्थितीत जे जे तुम्ही भक्त आहेत पहा, सुदामा ब्राह्मण प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ केला, अनुकूलतेत नाही केला. पांडवानं परमार्थ केला. पहा ते पांडव अखंड राज्य म्हणलं का अखंड राजमहर्षी काय राजावर गादीवर बसलेली राजहंशी. पहा ते पांडव अखंड वनवासी, म्हणजे इतक्या वनवासात त्याने केला परमार्थ केलेला. म्हणून पांडवात द्वारकेचा राणा पांडवा घरी.
म्हणून प्रतिकूलतेमध्ये केलेल्या परमार्थात जास्त पाऊर असतो. म्हणून आज आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत आपण केलेलं चिंतन हे जास्त पाऊरचं ठरणार आहे. म्हणून आपण अशाच प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील कान देऊन या चिंतनाला साथ द्यावी आणि ऐकण्याचे प्रयत्न करावे. उरलेला विषय आपण सकाळच्या पाठात घेणार आहोत. पुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. लक्ष्मी देवी माता की जय. ठीक आहे, इथे 1 तास झालं बरं का आपलं. बर हो. आणि तिकडं 12-14 मिनिट झालं. पण मधात 10-15 मिनिटं गेली. झालं आपलं 2 तास झालं. जास्त झालं नाही आम्हाला. हो द्या. आपण कोणत्या कब्जात तिकडे बस. जय हरी महाराज. जय हरी महाराज. हा जय हरी जय हरी. हा जय हरी जय हरी महाराज. घरी ठेवला. जय हरी जय हरी. रामकृष्ण हरी महाराज सर्वांना जय रामकृष्ण हरी हरी. दिगंबर महाराज. जय हरी महाराज. जय जय हरी जय हरी. सर्वांना जय हरी. रामकृष्ण महाराज. सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी.